सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। अमित कदम, बाळासाहेब सोळसकर तुतारी हाती घेणार आहेत अशी चर्चा सुरू आहे। दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात पवारांची भेट झाली आहे। पवारांच्या सातारा दौऱ्यादरम्यान अमित कदम, बाळासाहेब सोळसकरांनी भेट घेतलेली आहे। या भेटीनंतर आता चर्चांना उधाण आलं। राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी परवाच मीडियामध्ये जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यावेळेस अधिकृत घोषणा केली की मी ह्या विधानसभेमध्ये इच्छुक आहे आणि ही विधानसभा लढवण्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की जे काय आपल्याला संधी मिळेल तिथनं आपल्याला उभं राहायचं आहे। मला जर संधी देता आली तर निश्चित स्वरूपानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा जो पूर्वाश्रमीचा आहे तो पुन्हा एकदा अवैध ठेवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं योगदान निश्चित स्वरूपानं आपल्या आशीर्वादानं मला मिळेल आणि त्यासाठी आपण विचार करावा ही विनंती केली। येणाऱ्या कालावधीमधली जी काही राजकीय भूमिका आहे ती स्पष्टतः कुठेतरी मांडली पाहिजे आणि आदरणीय साहेबांच्या विचाराशी निगडीत होऊन पुन्हा एकदा हा तालुका हा जिल्हा राष्ट्रवादीमय कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा माझा आग्रह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।